इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती नरसी फाटा येथे जुलूसे मोहम्मदीचं आयोजन करण्यात आलं होतं। ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। तसेच मिरवणूक मार्गावरील सजावट करण्यात आली होती। हर्षोल्लासात मिरवणुकीला प्रारंभ झाला। दरवर्षीप्रमाणे इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती दिवस नरसी येथे मुस्लिम बांधवांच्या वतीनं जुलूसे मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। परंतु यंदा कार्यक्रमात बदल करत 29 सप्टेंबरला रविवारी जुलूस ए मोहम्मदीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी होऊन जुलूसे मोहम्मदीची शोभा वाढवावी असं आवाहन ईद ए मिलाद कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय। नरसी येथील दारुउलूम अहले सुन्नत नुरिया मुखेड रोड मेहबूबनगर येथून जुलूस निघून त्यानंतर मुख्य चौक बस स्थानक परिसर बिलोली रोड या मार्गाने विश्रामगृह होत मखदूमनगर येथील मस्जिद येथे पोहोचले। त्या ठिकाणी फातिहा खाणी आणि दुआ झाली। त्याच मार्गाने जुने गाव नरसी येथील प्रसिद्ध हजरत खाकीशाह वली रहमतुल्लाह अलैह यांचा दरगाह येथे जाऊन फतेहा खाणी सलाम आणि दुआ करण्यात आली। नायगाव तालुक्यातील नरसी येथे मुस्लिम गुरुवर्य खारी शाहेद रजा सिद्दीकी, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक हाजी हुसेन साहब जुलूस ईद मिलाद निमित्त मोहम्मद पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु वसल्लम साहेब औलिया यांचे जवळपास 72 साहित्य आणि तबरुकातची दर्शन देण्यात आले, जियारत करण्यात आले। यावेळेस निजामाबाद येथील प्रसिद्ध मुस्लिम धर्म गुरुवर्य सय्यद युसुफ उद्दीन खादरी चिस्ती अल रिफाई, सय्यद इसाक हाजी हुसेन साहब, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख लतीफ साहेब, भाजपचे शिवराज पाटील होटाळकर, भाजपचे श्रावण पाटील भिलवंडे, नरसीनगरीचे सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे, काँग्रेस संभाजी पाटील भिलवंडे, सुधाकर पाटील भिलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाई वल मुरसलीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। तमाम ही नरसी के नायगांव के अतराफ अकनाफ के दिगर अहबाब अहले सुन्नत वल जमात को बेहद मुबारकबाद पेश की जाती है कि आज जुलूस की कामयाबी और कामरानी पर और महफिल दरूद की जानिब से आस्ताना बैतुल नूर शरीफ की तरफ से अल्हम्दुलिल्लाह निज़ामाबाद शहर से 72 तबरुकात की आज ज़ियारत का अमल जो सुबह फजर के बाद से शुरू हुआ और अभी तक अल्हम्दुलिल्लाह ये चल रहा है और मैं अवामुल नास का शुक्रगुजार हूँ। सय्यद इसाक हुसेन साहब मुल्ला नरसीकर नरसी येथील रहिवासी असून मी मुल्ला आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मुस्लिम धर्माचा एक सेवक म्हणून मी काम करतो आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी समाजाचे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो। तसेच या वर्षी दरवर्षीप्रमाणे कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे जुलूसमध्ये बदल होत आहे। त्याप्रमाणे या वर्षी गणेश उत्सव आणि मोहम्मद पैगंबर यांची जयंती एका रोजीच आल्यामुळे आम्ही ही आजची ईद ची मिरवणूक 29 तारखेला ठेवली आहे। ते जे मिरवणूक आम्ही ठेवलोय ते सर्व हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव यांचा एकोपा राहावा यासाठी ठेवलेली आहे। आणि आजच्या मिरवणुकीमध्ये आमचे हिंदू समाजातील अनेक नेते अनेक कार्यकर्ते जसे संभाजी पाटील भिलवंडे, प्रकाश पाटील भिलवंडे, श्रावण पाटील भिलवंडे आणि धनगर समाजातील खनपटे कंपनी, कोकणे कंपनी आणि मातंग समाजातील सूर्यवंशी कंपनी आणि तसेच भेदे कंपनी आणि गावातील सर्व माझे हिंदू बांधव मुस्लिम बांधव आणि सर्व बांधवांनी आम्हाला या मिरवणुकीमध्ये सहकार्य केले। NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।